दिव्यांगांना 5% आरक्षणानुसार आम्हाला जे जागा द्यायची आहे ते आजतागायत कुठल्याही प्रशासकीय विभागाने दिलेली नाही आहे। आता आम्ही जिल्हाधिकारी महोदय साहेबांना एक विनंती करतोय की जेवढे आपले सरकारी कर्मचारी आहेत तर त्या कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी सखोल चौकशी करून त्यांची पडताळणी झालीच पाहिजे। नमस्कार। प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे। संबंध सांगली जिल्ह्यातील दिव्यांग बांधव भगिनी असतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटलेले आहेत आणि त्यांच्या अनेक मागण्या आहेत। त्या नक्की मागण्या काय आहेत या मागण्यांसाठी जिल्हाध्यक्ष आपले प्रहार संघटनेचे दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष आहे रामदास कोळी, आपण त्यांच्याशी बोलूया। नक्की कोणत्या मागण्यांसाठी आंदोलन आजचं तुम्ही करताय आणि अनेक मागण्या आहेत, त्यात आमदार खासदारांचा जो फंड आहे तो दिव्यांगांसाठी खर्च करायचा आहे तो आजपर्यंत केलेला नाही अशी तुमची मागणी आहे। नक्की काय यासाठी पाठपुरावा होणार आहे? विषय आहे की 1995चा कायदा आहे, पण 1995 पासून जे आमदार खासदारांनी जो निधी खर्च करायचा असतोय आता जवळजवळ नाही म्हणलं तर वर्षाला 30 लाख रुपये खर्च करायची त्यांना मुभा आहे, पण आज तागायत कुठल्याही आमदार खासदारांनी निधी खर्च केला नाही। म्हणून आमचे आदरणीय दिव्यांगाचे हृदय सम्राट बच्चूभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या आव्हानानुसार या ठिकाणी आम्ही संपूर्ण सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही हे एकाच वेळी एकाच दिवशी या सरकाराला आज 12 तारीख आहे, आज 12 आहे म्हणून आम्ही त्यांचा आज 12 वाजवणार आहे प्रहारच्या दिव्यांग संघटनेच्या वतीनं। म्हणून या ठिकाणी आम्ही एकत्र संपूर्ण सांगली जिल्ह्यातले दिव्यांग बांधव आमचे पदाधिकारी सगळे एकत्र येऊन आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार। अशी मागणी तुमची राहिलेली आहे की दिव्यांगांना प्लॉट मिळावे, जागा मिळावी अशी मागणी तुमची? दिव्यांगांना 5% आरक्षणानुसार आम्हाला जे जागा द्यायची आहे ते आजतागायत कुठल्याही प्रशासकीय विभागाने दिलेली नाही आहे। तसेच आमची जे मागणी आहे की दिव्यांग भवन आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये नसल्या कारणानं आमचं थांबणं कुठंही होत नाही आहे। दिव्यांग बांधवाची खूप मोठी वयसान होते, ह्यासाठी आम्हाला गेस्ट हाऊस मधली एखादी रूम आणि एखादा हॉल आम्हाला मीटिंगसाठी देण्यात यावा। आणि जे सांगली जिल्ह्यामध्ये जे दिव्यांग बांधव व्यापारी म्हणून वगैरे फिरत असतात किंवा सांगली जिल्ह्यातल्या कुठल्याही मनोरंजनात्मक ठिकाणावर तुम्ही जर गेलात तर त्या ठिकाणी स्वच्छतागृह दिव्यांगासाठी विशेष नाही आहेत। फक्त जिल्हाधिकारी कार्यालय जर सोडलं तर संपूर्ण प्रशासकीय विभागामध्ये जर कुठल्याही गेलात तर तुम्हाला दिव्यांगांचं स्वच्छतागृह दिसत नाहीये। तसंच दिव्यांग बांधवांचे ज्या ठिकाणी मनोरंजनात्मक ठिकाण आहेत त्या ठिकाणी दिव्यांगासाठी स्वच्छतागृह नाही। अशा आमच्या काही प्रमुख मागण्या घेऊन आम्ही हा संपूर्ण सांगली जिल्ह्यातून पदाधिकारी आणि आपले दिव्यांग बांधव एकत्र आम्ही आज हा धरणे आंदोलन करत आहोत। गेल्या काही महिन्यांपूर्वी सांगलीमध्ये बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली खूप मोठा मेळावा दिव्यांगांचा सांगलीच्या धनंजय गार्डन मध्ये संपन्न झालेला होता। त्यावेळी अनेक मागण्या होत्या। दिव्यांगांच्या प्रमाणपत्राचाही विषय खरं तर अनेक दिव्यांगांचा राहिलेला आहे, कारण त्यांची जी टक्केवारी जी दिली जाते ती आता सिव्हिल हॉस्पिटलच्या डीनच्या माध्यमातून दिली जाते। काही जणांना ज्या प्रमाणपत्रासाठी मुंबईला पाठवण्याचा निर्णय डीन कडून घेतला जातोय, तो नक्की कसा होतोय? तो अन्यायकारक आहे का? इथंच व्हायला पाहिजे? नाही, काय झालंय की हा अन्यायकारक गोष्ट निश्चितच आहे। विषय असा आहे की आमचे दिव्यांग बांधव बऱ्यापैकी ड्रायव्हिंग करत असतात, 2 व्हीलरचं करत असतात, 4 व्हीलरचं करत असतात आणि या 4 व्हीलरची ड्रायव्हिंग जसं की सर्जनला अधिकार आहे की दिव्यांगाची टक्केवारी ठरवायला, दिव्यांग तो ठरवायला अधिकार आहे, तर मग त्याचं फिटनेस प्रमाणपत्र द्यायला काय अडचण आहे? ते देतात, पण हे आरटीओ ऑफिस मान्य करत नाही। त्यांचं म्हणणं काय की तुम्ही हाजालीला जाऊन त्याचं ट्रेनिंग करून या आणि मग तुम्हाला आम्ही लायसन इश्यू करतो। म्हणजे ह्या काही चुकीच्या गोष्टी व्हायला लागल्यात, तर आमचं म्हणणं आहे की जर तर हाजालीला पाठवताय तर या ठिकाणी तुम्ही सांगली ठिकाणी आम्हाला जे ट्रेनिंग सेंटर असतं दिव्यांगांसाठीचं जे ड्रायव्हिंग लायसन्स असतं तर ते तुम्ही उभं करावं ना। आम्हाला तुम्ही हेलपाटा मारायला लावण्यापेक्षा सर्जनला जर दिव्यांगाचं प्रमाणपत्र द्यायला जर अधिकार असेल तर फिटनेस तुम्ही तो ग्राह्य धरला पाहिजे, अशी आमची प्रमुख मागणी आहे। मला एक प्रश्न असा विचारायचा की दिव्यांग जे काही कानामध्ये दिव्यांग आहेत कानाच्या माध्यमातून त्यांना इथं त्यांची टेस्ट केली जात नाही, त्यांना मुंबई सारख्या ठिकाणी पाठवण्याचा निर्णय घेतला जातोय, तो कसा काय घेतला? निश्चित सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ज्या काही अपुऱ्या यंत्रसामग्री आहेत त्या यंत्रसामग्री अपुऱ्या आहेत
आणि त्या अनुषंगाने तिने बाहेरचं चिठ्ठी लिहून देतात, बाहेर डेरा टेस्ट करा म्हणून सांगतात आणि ते ग्राह्य धरून मग तुम्ही ते प्रमाणपत्र देतात आणि यात डुप्लिकेट प्रमाणपत्र भरपूर झालेले आहे. आता आम्ही जिल्हाधिकारी महोदय साहेबांना एक विनंती करतोय की जेवढे आपले सरकारी कर्मचारी आहेत तर त्या कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी सखोल चौकशी करून त्यांची पडताळणी झालीच पाहिजे अशा पद्धतीची देखील आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे. कारण त्यामध्ये भरपूर बोगस दिव्यांगचे प्रमाणपत्र घेऊन म्हणजे आता तुम्ही म्हणलात की बाहेर पाठवलं जाते, बाहेर ऍडजस्टमेंट करले जातात आणि त्या अनुषंगाने यांना प्रमाणपत्र दिलं जातं. या गोष्टी बऱ्याच घडलेल्या आहेत. आमच्या त्या निदर्शना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पण आमच्या आलेले आहेत. त्या अनुषंगानं आम्ही ते देखील त्यामध्ये मुद्दा घातलेला आहे की सर्वच जेवढे आपल्या जिल्ह्यातले जेवढे सरकारी कर्मचारी आहेत, निमसरकारी कर्मचारी आहेत, तर यांची दिव्यांगाची पडताळणी झालीच पाहिजे. आमच्या दिव्यांग बांधवावरची झालेला अन्याय तो आम्ही दूर करणार 100%. नक्कीच या निमित्तानं सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज जिल्ह्यातील संबंध बंधू भगिनी जे दिव्यांग बंधू भगिनी आहेत यांनी धरणे आंदोलन केलेलं आहे. यांची प्रमुख मागणी राहिलेली आहे की जे आमदार खासदारांचा जो फंड आहे तो जो दिव्यांगांसाठी खर्च करायला पाहिजे तो खर्च केला जात नाही. दिव्यांगांसाठी अनेक सरकारी कार्यालयामध्ये स्वच्छतागृहांची आवश्यकता आहे. ते जिल्हाधिकारी कार्यालय सोडलं तर इतर कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये ती व्यवस्था नाही. त्याशिवाय दिव्यांगांसाठी त्यांच्या त्यांच्या गावामध्ये त्यांच्या गायरानामध्ये त्यांना प्लॉट मिळाले पाहिजेत अशा तऱ्हेची मागणी करण्यात येते. आणि या निमित्तानं जे प्रहार जी दिव्यांगांची संघटना आहे या संघटनेच्या वतीनं संपूर्ण राज्यभरामध्ये या अशा तऱ्हेची आंदोलन इथून पुढच्या काळामध्येही उभी करण्याचा निर्णय या निमित्तानं या संघटनेकडून घेण्यात आलेला आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.